हॅलो मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग इथे आपण बोटनेक ब्लाउजची इथे टीचिंग बघणार आहोत. तर बॅक साईडचं इथे डिझाईन आहे. तर खूप सुंदर अशी इथे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. ह्या पद्धतीच्या आपल्याला इथे बोटनेक ब्लाउजची डिझाईन करायची. तर ती कशी करायची, त्याचा शेप कसा काढायचा ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलं जाणार आहे. तर चला, इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे तुम्ही बघू शकता, आपण बोटनेक ब्लाउज इथे डिझाईन बघतोय. तर बोटनेक ब्लाउज आपण फ्रंट साइड हा शिवून झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे नेकचं पण मार्किंग ऑलरेडी केलेलं होतं. तर ही जी गळा रुंदी होती बोटनेकची, ती मी इथे घेतलेली. प्रत्येकाच्या शोल्डरनुसार किंवा प्रत्येकाच्या बॉडीनुसार आपल्याला ही गळा रुंदी, पाठीमागचा गळा कसा आहे त्याच्यावरती आपल्याला डिपेंड म्हणजे असतं. तर इथे मी 4 इंच ही जी रुंदी आहे वरचं छोटा नेक, तो मी घेतलेला आहे आणि वरतीहून आपण इथे 3.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा जो गॅप आहे तो मी इथे 1.5 इंचाचा घेतलेला आहे. ओके, परंतु इथून मोठा अंतर होत होता, कारण जो नेटचं त्याच्यावरती वर्क आहे, डिझाईन ती जाते, म्हणून मी पुन्हा काय केलं, इथून खाली 2 इंचावरती मार्किंग केलं आणि हे बॉक्स अशा पद्धतीने तिरकस इकडनं पण पूर्ण बॉक्स आपण 3.5 इंचावरती ड्रॉ करून घेतला आणि त्याच्यानंतर हा बॉक्स अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ड्रॉ केला. आता हा बॉक्स मी इथे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने अस्तरवरती. आता इथे आपल्याला कॅनव्हास लावता येणार नाही, कारण नेटचं फॅब्रिक असल्यामुळे काय होतंय, ते बाहेरच्या साईडने ट्रान्सपरंट दिसणार आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, हे जसं तसं इथे लावून देऊया आणि ओपन करून घेणार आहोत. या पद्धतीने ओपन केलं तर गळा कट केल्यानंतर अशा पद्धतीने फायनली लुक येणार आहे आपला. तर याच्यातच तुम्ही मोठा गळा पण घेऊ शकता. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, इथे पिक्चर साईडला दिलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे. मग आता आपण इथून स्टार्ट करणार आहोत, हा गळा इथून स्टिच करून घेणार आहोत. आता इथे आपण लॉक करून घेतलेले आहे आणि इथे काय करायचं, धागा वगैरे कट करायचे बाहेरच्या साईडने आपण काढणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपण हे कट करून घेणार आहोत इथून. मेन ब्लाउजचा फॅब्रिक हा सरळ ठेवला होता आपण, म्हणजे डिझाईन आपली सीधी होती, जी वरती डिझाईन येणार आहे ती, आणि त्याच्यावरती आपण अस्तर ठेवला. मग ते आपण आतमध्ये फोल्ड करणार आहोत इथे. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने कट लावून घ्यायचे, छोटे छोटे कट लावायचे आहेत. आता इथे आपण गळा हा फोल्ड करून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, ही डिझाईन आपल्याला म्हणजे कट करायची नव्हती, ती आपल्याला येऊ द्यायची होती इथे, म्हणून आपण हे अशा पद्धतीने ही डिझाईन म्हणजे त्यानुसार आपण इथे गळा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला हा नेक इथे तयार झाला. आता आपण इथे दाबटीप देऊन घेणार आहोत. आता इथे आपण अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली, धागे वगैरे एक्स्ट्राचे असले ते कट करून घ्यायचे आणि खूप सुंदर असा इथे आपला हा नेक तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत,
सर्व बाजूने इथे शिलाई मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण फॅब्रिक एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा नेक तयार झालेला आहे. दिसतानाही खूप सुंदर दिसते इथे. आता इथे आपण काय करणार आहोत, टक शिवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने सेंटर आपल्याला काढायचं आहे. जो सेंटरचा फ्लावर्स आहे तो आपल्याला अगदी सेंटरलाच यायला पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे ह्या ब्लाऊजच्या अकॉर्डिंग मी हे काय केलेलं आहे, डिझाईन म्हणजे चूज केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे काय करायचं, आता टक शिवून घ्यायचं. त्याच्यासाठी मी इथे मार्किंग करते. मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला वरच्या बाजूला 4.5 इंच मी घेणार आहे. नेहमीप्रमाणे आपण टक्स घेणार आहोत. आणि इथे संपूर्ण जो टक्स आहे तो आपला 1 इंचाचा असणार आहे. आता खालच्या बाजूने हात शिलाईची पट्टी आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची आहे. त्याच्या आधी आपला हा जो कोण आहे टक शिवल्यानंतर हलकसं खाली येतो तर तो आपल्याला कट करायचा. पेपर कटिंग मध्ये मी केला नव्हता म्हणून तो इथे करते. जर पेपर कटिंग मध्ये तो उतार दिला असेल तर तो इथे नाही करायचा आहे. त्याच्यानंतर इथे आपण काय करणार आहोत, हात शिलाईची पट्टी लावण्यासाठी आपल्याला इथे पट्टी कट करून घ्यायची. तर ह्या पद्धतीने आपण इथे पट्टी ही आता इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण जो ब्लाऊज आहे तो आपला इथे टिच झालेला आहे. तर आपण हे मोती इथे लावून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर हे आरी वर्कचे ओरिजिनल आपण जे क्वालिटीचे असतात ना ते इथे आपण मोती आणलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे आपण इथे लावून घेणार आहोत. तर मी इथे खाली ठेवते आणि आपल्याला त्याच्यावरती लेस पण लावायची आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने छोटे छोटे हे बघा अशा पद्धतीने मी हे पण मोती याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपण इथून या पद्धतीने टिच करणार आहोत.
तर अशा पद्धतीने आपण इथे हे मोती लावून घेतलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. ह्या पद्धतीने आपलं लुक असणार आहे. ज्यानंतर ते घातल्यानंतर वेअर केल्यावरती पाठीवरती खूप सुंदर असे बसणार आहेत. तर ह्या पद्धतीने बोटनेक ब्लाऊज आपला इथे हे कम्प्लीट झालेले आहे. आता इथे आपण काय करणार आहोत, बाहेरच्या साईडने इथे ही जी लेस आहे तर ही आपण इथे अटॅच करून घेणार आहोत. म्हणजे व्यवस्थित सुंदर असा आपला हा नेकला काय येणार आहे, व्यवस्थित शेप येणार आहे आणि दिसायला पण सुंदर दिसणार आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्याला जे नेट आहे ते आपण इथून काढून टाकणार आहोत. तर इथे आपण गमचा वापर करणार आहोत या पद्धतीने. तर अशा पद्धतीने इथे आपला हा नेक तयार झालेला आहे. तर डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आता हे सुकल्यानंतर आपण काय करणार आहोत, याच्यातून अगदी हलक्या हाताने सुईच्या आणि धाग्याच्या साहाय्याने थोडंसं आपण ही जी लेस आहे डायमंडची ही आपण काय करणार आहोत, टिच करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला इथे हा नेक संपूर्ण तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बस आजच्यासाठी इतकंच. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.